नमस्ते. कसे आहेत सगळे? छान आहात ना? तर असं आपल्या मोरे फिजिओथेरपी परिवारामध्ये काही दिवसापासून आपल्याकडे बाळासाहेब तांबे बाबा थेरपी घेण्यासाठी येत आहेत आणि आपल्या मोरे फिजिओथेरपी बद्दल त्यांना आलेले अनुभव येते स्वतः सांगणारे. बाबा एक चांगले कंपनीमध्ये कामाला पण होते आणि बाबा आता गावी आल्याच्या नंतर बाबा थोडेसे गाडीवरून पडल्यामुळे बाबांना प्रॉब्लेम झाला आणि बाबांना त्यानंतर बाबांचा स्वभाव पण खूप प्रेमळ आहे. बाबा कधी कोणाला ओरडणार नाही, काय नाही. इथं पण आल्यावरती बाबा एकदम सगळ्यांची प्रेमाने वागणार आणि त्यांचं मोरे फिजिओथेरपी वरती असणार खूप सारं प्रेम आहे. बाबा एकही दिवस असं नाही की थेरपीमध्ये येतील असं एकही दिवस होत नाही. बाबा तुमचं नाव सांगा पहिला. बाळासाहेब देवाजी तांबे. कुठून येतं बाबा तुम्ही? मुक्काम पोस्ट ओतूर, तालुका जिल्हा बाजूला. म्हणजे इथूनच गावातूनच येतात ते बाबा, ओतूर मधून. बाबा तुम्हाला आपल्या मोरे फिजिओथेरपी बद्दलची माहिती कोणी दिली? शांताराम तांबे. आपले शांताराम तांबे बाबांनी बाबांना आरोग्यदानाचे काम केले. तर आपल्या शांताराम तांबे बाबांसाठी सगळ्यांनी बाबा तुम्हाला आपल्या मोरे फिजिओथेरपी मध्ये येण्याअगोदर काय त्रास होत होता? हात माझे दुखत होते, गुडघे दुखत होते, पोटऱ्यांमध्ये असे वाम येत होते आणि गाईने पळता येत नव्हतं. या गुडघ्यांमध्ये असा आवाज यायचा कट 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 कट. बाबांच्या हाताची मुवमेंट होत नव्हती, पडल्यामुळे बाबांच्या बोट वळत नव्हती, बाबांची कंबर दुखत होती, चालताना गुडघे कटकट वाजत होते, बाबांना खूप असा त्रास होत होता. बाबा तुम्हाला आता मोरे फिजिओथेरपी मध्ये येण्याअगोदर तुम्ही काही डॉक्टर केलेत का? हो, डॉक्टर केलेले होते. या हाताला प्लॅस्टर केला होता, पण ते प्लॅस्टर केल्यामुळं तो हातच समोर राहिला. बाबांनी हाताला प्लॅस्टर केलं होतं आणि प्लॅस्टर केल्यामुळे त्या हाताची मुवमेंट काहीच होत नव्हती. हात असा आहे तो असाच होत होता. बाबा तुम्हाला आता मोरे फिजिओथेरपी मध्ये आल्याच्या नंतर कसं वाटतंय? एकदम म्हणजे मला पहिले जे आजार आहेत ते पूर्ण त्याच्यामध्ये एकही आजार आहे शिल्लक असं मला वाटत. आणि हा आता असा होत होता कधी असा व्हायला लागलाय. गुडघे वगैरे सगळे असे गटागट पुढे, पण ह्या पायऱ्यांनी मी कधी लिफ्टनी पण येत नाही. मी पायऱ्यांनीच येतो, पायऱ्यांनीच जातो. आणि असं बसता पण येतं, कधी पण असं वेळा पडलं तरी करू शकतो मी. असं करू शकतो, असं आता असं करू शकतो, असं पण म्हणजे सर्व प्रकारचे वेळ मला जमायला लागलेले. बाबांना किती छान असा आराम भेटलेला आहे, तुम्ही पाहिलंच आहे आणि बाबांना चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातोय की बाबांना किती छान असा आराम भेटलेला आहे. बाबा इथं तुमच्याकडून काही पैसे वगैरे घेतात का? नाही, इथे आपलं विनामूल्य म्हणजे फक्त आपण सातत्याने या ठिकाणी यायचंय आणि हे सेवा घ्यायची. बाबा तुम्हाला इथं थेरपी घेऊन कोणत्या बेडवरती छान असा आराम भेटलाय? मला जास्तीत जास्त आपल्या परिवार कवच आणि बाबांना परिवार कवच आणि पद्मतंत्रिकेने छान असा आराम भेटलाय. आपल्या परिवार कवच आणि पद्मतंत्रिकेसाठी सगळ्यांनी एकदा 1000 बाबा तुम्ही इथल्या मॅडम्स बद्दल आणि सरांबद्दल काय सांगशाल? इथे 3 आपलं राजेश सर आणि गणेश सर हे यांनी आपल्यासाठी म्हणजे थोडक्यात आपलं जे वय हे बोनस वय काय, कारण आपले 50च्या पुढं म्हणजे 60च्या पुढं आपण गेलेलो म्हणजे आपल्याला बोनस हा भेटला. आणि हा बोनस कसा टिकवायचा ह्या राज सरांनी आणि गणेश सरांनी आपल्याला या ठिकाणी ठेवलेला आहे. तरी सर्व आईबाबांनी याचा चांगल्या प्रकारे उपयोग घ्या आणि आपल्या शरीरावर लक्ष द्या आणि निद्रुस्त राहा. आणि राज सर आणि गणेश सरांचे मी खूप खूप आभार मानतो आणि सर्वांनी त्यांच्याबद्दल. बाबा तुम्हाला एवढं छान आराम भेटलेला आहे, मग तुम्ही आई बाबांना आपल्या काय संदेश देऊ इच्छिता? सातत्याने या ठिकाणी मी पहिल्या खुर्चीवर आणि पहिल्या नंबरवर आत्तापर्यंत थेरपी घेतलेली आहे. आपणही याच वेळेत या चांगल्या प्रकारे थेरपी द्या आणि आपल्याला मॅडम लोकांना सांगा तुम्हाला कुठे काय त्रास होत असेल, काय होत असेल काय, तर ते त्या प्रकारे तुम्हाला थेरपी देते. सर येतात, सरांशी तुम्ही हे करा, सर पण तुम्हाला सांगतील का याच्यापासून तुम्हाला कोणती थेरपी द्यायला ते मॅडमला सांगतील आणि मॅडम त्या प्रकारे तुम्हालाही देतील आणि तुम्ही माझ्यासारखे तंदुरुस्त व्हाल एवढीच मी बाबांसाठी सगळ्यांनी खूप